नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 307 ते 314. म्हणून रे अर्जुन, धर्माचा घेऊनी आश्रय, मार्ग चालता विधिवत, तेच होती एक रूप. सहजीच ते करती यज्ञ, वेद डोलवती तेथे मान. यज्ञ कर्म आपुल्या फळासहित, उभे ठाकते मूर्तिमंत. अज्ञान रूपी सोमरस, करुनिया त्याचे पान. यज्ञमूर्ती जे होतात, पुण्य सोडूनी पापाचा लाभ. जाणोनिया तिन्ही वेद, आणि करोनी शतयज्ञ. मजसी जाती विसरून, पसंत करती स्वर्ग सुख. कल्पवृक्षाखाली बसून, झोळीस गाठी मारून. दुर्दैवी तो जीव, मागू लागतो भीक. करुणी 100 यज्ञ, पूजितात ते मज. इच्छितात मग स्वर्ग सुख, पापच हे होय. स्वर्ग आवडे माझ्या विण, पुण्य मार्ग हा अज्ञानमय. विघ्नकारक नाशयुक्त, ज्ञानी लोक म्हणती त्यास. नरक यातनांच्या तुलनेत, स्वर्गास लोक म्हणती सुख. निर्दोष त्रिकाला बाधित, आनंदमय माझे रूप. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, धर्माचा आश्रय घेऊन विधिवत मार्गाने जर चालत राहिलात तर तेच लोक माझ्याशी एकरूप होऊ शकतात. सहजच ते यज्ञ करतात, जिथे अगदी वेद सुद्धा मान डोलावतात. यज्ञकर्म आपल्या फळासहित मूर्तिमंत होऊन त्यांच्यासमोर उभं ठाकतं. मात्र अज्ञानरूपी सोमरस पिऊन यज्ञमूर्तीच होऊ बघणारे जे असतात, त्यांना पुण्य सोडून पापाचाच लाभ होतो. तिन्ही वेद जाणून 100 अधिक यज्ञ करून जे मला विसरतात आणि स्वर्गसुखच पसंत करतात, ते लोक कल्पवृक्षाखाली बसून झोळीला गाठ मारून जणू काही भीक मागत राहतात. 100च्या वर यज्ञ करून जे मला पूजतात आणि स्वर्गसुखाची इच्छा करतात, ह्याला पापच म्हणावं. अरे, मला सोडून स्वर्गाची आवड ठेवणं हा जरी पुण्यमार्ग असला तरी तो अज्ञानमय आहे. अशा लोकांना ज्ञानी लोक विघ्नकारक आणि नाशयुक्त असं म्हणतात. नरक यातनांच्या तुलनेत स्वर्गाला लोक सुख म्हणतात.
पण निर्दोष त्रिकाला बाधित आनंदमय असं केवळ माझं आणि माझंच रूप आहे. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 307 ते 314. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 315 ते 320. येत असता माझ्या जवळ, दोन रस्ते ते स्वर्ग नरक, नसती ते राजमार्ग, चोर वाटा म्हणावे त्यास. ऐक अर्जुना असे पाप, वरवर वाटे पुण्य कर्म, प्राप्त होतसे त्याने स्वर्ग, तसेच ऐक. पापयुक्त जे अंतर्बाह्य, जाऊन मिळती नरकास, आणि असे जे शुद्ध पुण्य, आणते ते माझ्या समीप. प्राणी मात्र जे माझे रूप, ऐसे करतात ते कृत्य, ज्या योगे मी होतसे दूर, मग कोठले ते पुण्य कर्म. तयास म्हणेल पुण्य कोण, अर्जुना मग मजसी सांग. जीभ जाईल झडून निश्चितच. अर्जुना आता पुढे ऐक, यज्ञाचे करुनी आचरण, स्वर्गातील जे पदार्थ दिव्य, इच्छितात त्यांचे भोग. आचरोनी पापरूपी पुण्य, जयाने मी नाही मिळत. मात्र ज्याच्या योगातून, पोचती ते स्वर्गास. अमरत्व जेथे सिंहासन, ऐरावताचे तेथे वाहन. राजधानी असे जेथ, अमरावती नगर. यानंतर भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, माझ्या समीप येत असताना जे दोन रस्ते लागतात ते म्हणजे एक स्वर्ग आणि दुसरा नरक. ते काही राजमार्ग नसतात, त्यांना तर खरं चोरवाटाच म्हटलं पाहिजे. पापकर्म जे वरवर बघायला गेलं तर पुण्यकर्म वाटतं, त्याने स्वर्ग प्राप्त होतो. तसंच जे अंतर्बाह्य पापयुक्त असतं ते मात्र नरकापर्यंत नेतं. आणि जे शुद्ध पुण्यकर्म असतं ते आणि केवळ तेच तुम्हाला माझ्याजवळ आणतं. प्राणी मात्र जे माझं रूप पाहत नाहीत आणि अशी वेडीवाकडी कृत्य करतात, त्यांच्यापासून मी दूर होतो. आणि मग त्याला कशाला बरं पुण्यकर्म म्हणायचं. आणि त्याला जो कोणी पुण्यकर्म म्हणेल त्याची जीभच झडून जाईल. आता अर्जुना पुढे ऐक. यज्ञाचं आचरण करून स्वर्गामधले दिव्य पदार्थ
ह्यांची इच्छा ठेवणारे जे लोक असतात ते पुण्य जरी करत असले तरी त्या पुण्याला पापरूपीच म्हणावं, ज्यामुळे त्यांना माझी प्राप्ती होत नाही. मग ज्याच्यातून माझी प्राप्ती होत नाही ते सर्व लोक स्वर्गाला पोचतात, जिथे अमरत्वाचं सिंहासन आहे, म्हणजे कोणीच मृत्यू पावत नाही. ऐरावतासारखी छान छान वाहनं जिथे उपलब्ध आहेत आणि ज्या प्रांताची राजधानी म्हणजे अमरावती नगर समजली जाते असा तो स्वर्गलोक. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 315 ते 320. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 321 ते 328. महासिद्धींचे जेथे भांडार, अमृताची कोठारे जेथ, गुरे ढोरे म्हणजे तेथ, कामधेनूंचे कळप, चाकर म्हणून असती देव, चिंतामणींच्या जमिनी चौफेर, मनोरंजनास असती तेथ, उद्यानात कल्पवृक्ष, गंधर्वांचे गीत गायन, रंभा इत्यादी नर्तनास, विलास करण्या असे मुख्य, उर्वशी स्त्रियात श्रेष्ठ, सेज घरी सेवक मदन, सडा घालती चंद्र किरण, म्हणेल ते ते करे काम, वेगाने जेथे पवन, ब्राह्मण देऊनी आशीर्वाद, इच्छिती साऱ्यांचे कल्याण, देवादिकांचे समुदाय, जेवणाच्या पंक्तीस, जेथे असती घोडे स्वार, दिक्पालांच्या तोडीस तोड, उच्चैश्रवा इंद्राचा अश्व, सर्वांपुढे चालत, आता पुरे हे वर्णन, इंद्रसुखाचे हे सारे भोग, यज्ञकर्त्याच्या पदरात, जोवरी असे पुण्याचा अंश, पुण्याचा दर्जा होता दूर, स्वर्ग सुखाचे सरते तेज, येऊ लागती मागे परत, मृत्युलोकात. जे कोणी शुद्ध पुण्यकर्माचं आचरण करत नाहीत आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत, त्यांची जी कर्म असतात ती वरवर वाटायला पुण्य जरी असली तरी आतून त्यातून कुठेतरी पापाचरण हे घडतच असतं. असे सर्वजण स्वर्गलोकापर्यंत जाऊन पोचतात. ह्या स्वर्गाचं वर्णन करताना भगवंत म्हणतात, महासिद्धींचं जिथे भांडार आहे
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सहज अवगत होऊ शकतात. अमृताची कोठारं जिथे आहेत, म्हणजे जिथे अमरत्व प्रत्येकाच्या नशिबी येतं, कोणीच मृत्यू पावत नाही. आणि गुरंढोरं म्हणून जिथे कामधेनूंचेच कळप ठिकठिकाणी दिसतात. चाकरीला खुद्द देव तिथे असतात. आणि चिंतामणींनी सजवलेल्या जमिनी चौफेर पसरलेल्या असतात. म्हणजे जमिनीवरून पावलं टाकत जाताना सुद्धा असंख्य चिंतामणी तुम्हाला स्पर्शाला आणि दृष्टीला जाणवतात की तुमची कुठलीच इच्छा तिथे अपूर्ण राहू शकत नाही. तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून उद्यानामध्ये सर्व ठिकाणी कल्पवृक्षच असतात, जिथे तुम्ही इच्छिलेलं सर्व तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. गंधर्वांचं गीतगायन मनोरंजनासाठी असतं. नृत्य करण्यासाठी रंभा इत्यादी अप्सरा तिथे असतात. आणि विलास करण्यासाठी विविध अप्सरांमध्ये सर्वश्रेष्ठ अशी उर्वशी, ती देखील तिथे वास्तव्यास असते. शेजघरी सेवक म्हणून खुद्द मदन असतो, म्हणजेच कामदेव. अशा त्या रम्य नगरीमध्ये चंद्रकिरणांचा सडा पडलेला असतो. विविध कामं करण्यासाठी जणू काही वाराच तिथे सुसज्ज होऊन धावून आलेला असतो. ब्राह्मण आशीर्वाद देतात आणि सर्वांचं कल्याण इच्छितात. तसंच देवादिकांचे समुदाय तुमच्याबरोबर जेवणाच्या पंक्तीस असतात. घोडेस्वार म्हणजे दिक्पालांच्या तोडीसतोड असे असतात. उच्चैश्रवा नावाचा इंद्राचा अश्व सर्वांच्या पुढे नेहमी चालत असतो. आता हे वर्णन पुरे. इंद्रसुखाचे हे सगळे भोग आहेत हे तर खरं, पण हे यज्ञकर्त्याच्या पदरात, म्हणजे कर्म करून स्वर्गापर्यंत पोचलेल्या लोकांच्या पदरात हे तोवरच पडतात जोपर्यंत त्यांचा पुण्याचा अंश तिथे शिल्लक असतो. एकदा का तुमचा पुण्याचा दर्जा दूर झाला की स्वर्गसुखाचं तेज हळूहळू सरत जातं आणि हळूहळू परत हे लोक मृत्यू लोकामध्ये मागे येऊन पोचतात. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 321 ते 328. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 329 ते 335. वेश्येचा करता नाद, कवडी न उरते पदरात, दाराशी तिच्या जाण्यास, उरते नाम ग सोय. लाजिरवाणे काही तसेच, यज्ञकर्त्याचे जीवन, करावे कसे सांग, मग त्याचे वर्णन. पुण्याचा असा लावून जोर, ठेवली जर स्वर्गाची हाव, जवळ असूनही मुकतील मज, अमरत्व जाऊनी पावती मृत्युलोक. मातेच्या उदर गुहेत, नरकवत थर कोंदट, उबग जेथे 9 मास, जन्म घेऊनी मरतात. स्वप्नात सापडे घबाड, जाग येता होतसे नष्ट, यज्ञकर्त्याचे स्वर्गसुख, तसेच असते अर्जुन. प्रत्यक्ष वेद जरी झाला प्राप्त, तरी असे तो व्यर्थ, जाणेन तो जोवरी मज,
उफणावा कोंडा दाणे टाकून, मला सोडुनी हे तिन्ही वेद, धर्मयज्ञ कर्म ते निरर्थक, जाणशील केवळ मजला जर, जाशील तू सुखावून. संपूर्ण सर्व भावांसहित, मजसी करती जे चित्तार्पण, जसे गर्भातील बालक, जाणते ते ना व्यवहार. केवळ स्वर्गसुखाची इच्छा ठेवून जे कोणी पुण्यकर्म करतात ते खरं तर पापकर्मच असतं, असं सांगताना पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण म्हणतात, वेश्येचा जर नाद केला तर आपल्या पदरात कवडीसुद्धा उरत नाही आणि मग तिच्या दारात जायची काही सोय उरत नाही. असंच काहीसं लाजीरवाणं आयुष्य त्या यज्ञकर्त्याचं असतं. मग त्याचं वर्णन तरी कसं आणि किती करावं सांग. पुण्याचा असा जोर लावून जर स्वर्गाची हाव ठेवली तर मी त्यांच्या जवळ असूनही ते मला मुकतात आणि अमरत्व जाऊन पुन्हा मृत्यूलोकामध्ये येतात. मातेच्या पोटामध्ये त्या गुहेमध्ये जणू काही नरकवत आणि अशा कोंदट थरांमध्ये ते 9 महिने राहतात. तिथला उबग सहन करून पुन्हा जन्म घेतात आणि पुन्हा मृत्यू पावतात. अरे, स्वप्नामध्ये एखादं घबाड मिळावं आणि जाग येताना नष्ट व्हावं, तसंच त्या यज्ञकर्त्याच्या वाट्याला आलेलं स्वर्गसुख असतं. प्रत्यक्ष वेद जरी प्राप्त झाला, म्हणजे संपूर्ण ज्ञान जरी प्राप्त झालं, तरी ते व्यर्थ आहे. कारण जोपर्यंत तुम्ही मला समजून घेत नाही तोपर्यंत तुमचे हे जे कष्ट असतात ते म्हणजे दाणे फेकून देऊन कोंडा उफणण्यासारखे असतात. तेव्हा मला सोडून हे 3ही वेद, धर्म, यज्ञकर्म हे सारं निरर्थक आहे असं समज. जेव्हा तू मला पुरेपूर जाणशील तेव्हाच तू सुखावून जाशील. संपूर्ण सर्व भावांसहित मला जर चित्ताचं अर्पण केलं तर गर्भामधलं बालक जसं निरागस असतं, ते कुठलेही व्यवहार जाणत नाही, तशीच तुमची अवस्था असते. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 329 ते 335. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 336 ते 342. तसेच माझ्या वाचून काहीच नाही रुचत, माझेच देती नाव जीवनास. असे होऊनी एकनिष्ठ, चिंतितात मज मनापासून, करतात माझे पूजन, सेवा करतो मी त्यांचीच. ज्या क्षणी होऊनी एक रूप, लागती माझ्या मार्गास, त्यांच्या चिंतेचा सर्व भार, तत्क्षणी पडे माझ्यावर. जे जे करायचे ते ते मग, येऊनी पडे ते माझ्यावर. अजात पक्षांचे जीवन, जगतसे जशी पक्षिण. जयान कळे तहान भूक, तसेच आपुले बरे वाईट. करावे लागे ते माऊलीस,
तान्हुल्याचे. तसेच मनापासून मला जे भजतात, काहीही त्यांचे करण्यास मी नाही लाजत. वाटे जर व्हावे एकरूप, इच्छा करतो तीही पूर्ण. आणि असता सेवाभाव, माझे प्रति देतो प्रेम. हे तुझो धरती मनात, पुढे होऊन मी करतो पूर्ण. आणि करतो रक्षण, जे मिळाले त्यांस. यानंतर पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो सर्व भावाने माझ्याशी समरस होऊ इच्छितो, तो म्हणजे गर्भामध्ये असलेल्या बालकाप्रमाणेच माझ्यासाठी असतो. माझ्या वाचून त्याला काहीच रुचत नाही आणि संपूर्ण जीवनाला ते माझंच नाव देतात. असं एकनिष्ठ होऊन जे माझं चिंतन करतात, मनन करतात, पूजन करतात, त्यांचीच सेवा मी करतो. ज्या क्षणी ते माझ्याशी एकरूप होतात, त्यावेळेला त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व चिंतांचा सर्व भार माझ्यावरती पडतो. जे जे करायचं ते मग मीच करत असतो. अंड्यामधून बाहेर येणाऱ्या पक्ष्याच्या पिल्लांचं अख्खं जीवन हे त्या पक्षिणीवरती अवलंबून असतं. तशीच काहीशी अवस्था त्यावेळेला होऊन जाते. ज्याला तहान भूक कळत नाही, आपलं बरं वाईट कळत नाही, अशा त्या बाळाचं सगळं काही जसं त्या माऊलीला करायला लागतं, तसंच ह्या समरस झालेल्या भक्तांसाठी मी करत असतो. मनापासून जे मला भजतात, त्यांची कुठलीही सेवा करायला मी कधीच लाजत नाही. जेव्हा ज्या क्षणी एकरूप व्हावं असं वाटतं, तेव्हा त्यांची तीही इच्छा मी पूर्ण करतो. असा सेवाभाव त्यांच्या मनामध्ये असेल तर माझ्या प्रती त्यांच्या मनामध्ये प्रेमही जाग करतो आणि तितकंच प्रेम मीही त्यांच्यावरती करतो. मनामध्ये हेतू धरून पुढे होऊन जे कोणी मला भजतात, त्यांच्या मनातले सर्व हेतू मी पूर्ण करतो आणि जे काही त्यांना प्राप्त झालं आहे त्या सर्वाचं रक्षणही मीच करतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 336 ते 342. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 343 ते 350. सर्व वृत्तींचा त्यांच्या मीच, असे आश्रय एकमेव. योगक्षेमाचा त्या सर्व भार, अर्जुना पडे माझ्यावर. आता आणखीही असती संप्रदाय, सर्वव्यापी मज जे नाही जाणत. अग्नि इंद्र सोम सूर्य, म्हणून करती यज्ञ. भजती असे तरी वास्तविक, माझेच परिते होई भजन. सर्व रूपात त्या असे मीच, परिमार्ग तो असे विषम. वृक्षाच्या फांद्या असो वा पाने, असती एकाच बीजामध्ये. मुळांचे काम असे पाणी घेणे, म्हणून घालावे पाणी तेथे. 10 इंद्रिये भिन्न भिन्न,
एकाच देहाचे असती भाग, आणि तयांचे विषय एकाच ठिकाणी पोचतात. असे जर आहे तर उत्तम करुनी पक्वान्न, भरावी का कानात, फुले बांधावी का डोळ्यावर, मुखे करावे रससेवन, गंध घ्यावा नाकानेच, माझे करावे तसे भजन, मीच म्हणून. मला न घेता समजून, भजन जे केले ते व्यर्थ, दृष्टी ठेवूनी निर्दोष, कर्म करावे समजून. यानंतर भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की सर्व वृत्ती त्या माणसाच्या ज्या असतात त्याही माझ्याचपर्यंत पोचतात आणि मीच त्या सर्व वृत्तींचा आश्रय होतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व योगक्षेमाचा सर्व भार हा माझ्यावरच पडलेला असतो. आता आणखीही इतर संप्रदाय असतात जे मला जाणत नाहीत, अगदी सर्वव्यापी असून सुद्धा माझी आठवण ज्यांना येत नाही किंवा जे मला समजूनच घेत नाहीत, ते सारे अग्नी, इंद्र, सोम, सूर्य इत्यादींकरता यज्ञ करत असतात. त्यांचं भजन जरी ते करत असले तरी ते एका अर्थाने माझंच भजन असतं, कारण सर्व रूपात मीच असतो. पण तो मार्ग मात्र थोडा विषम असतो. वृक्षाच्या फांद्या असोत किंवा पानं असोत, सगळं काही एकाच बीजाचे अवयव असतात. पण मुळांचं काम असतं ते म्हणजे पाणी घेणं, आणि म्हणूनच पाणी हे कायम मुळांच्या जागीच घातलं जातं. तसंच 10 वेगवेगळी इंद्रिय असतात, तीही एकाच देहाची असतात, पण त्यांचे विषय वेगळे असतात आणि ते पोचतात एकाच ठिकाणी. असं जर आहे तर मग असं करून चालतं का की उत्तम पक्वान्न करावं आणि कानामध्ये भरावं, किंवा फुलं घ्यावीत आणि डोळ्यांवरती बांधावीत, मुखानेच रससेवन करावा, नाकानीच गंध घ्यावा, तसं माझं भजनही मी म्हणूनच करावं. मला समजून न घेता जे जे भजन केलं जाईल ते ते व्यर्थ असतं. तेव्हा दृष्टी निर्दोष ठेवावी आणि कर्म करताना समजून उमजून करावं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 343 ते 350. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 351 ते 357. एरवी पाहता अर्जुन, यज्ञोपहार हा समस्त, माझ्या वाचून त्याचा भोग, घेईल कोण. सर्व यज्ञांचा आरंभ, तसेच त्यांचा शेवट, मीच आहे तर सांग, देवांचे कशास भजन. गंगेच्या काठी बसून, देव पितरांना उद्देशून, गंगेत सोडती गंगाजल, करत असता तर्पण. माझेच मजला देतात, तसेच अर्पण म्हणून, मात्र वेगळे असती भाव, मागे त्याच्या.
म्हणून ते अर्जुन होईना मजला प्राप्त, ठेवली जी मनात आस, पोचते ते तेथ. काया वाचा मनापासून, इंद्रादी देवांचे करता भजन, स्वर्गात मिळे देव शरीर, देह पडता क्षणीच. पितरादी व्रते श्राद्ध पक्ष, पाळती जे मनापासून, तयांना मृत्यूनंतर प्राप्त होई पितृलोक. भूतखेतादी क्षुद्र देव, हीच दैवते ज्यांची श्रेष्ठ, जारण मारण उच्चाटन, करती त्यांचे आचरण. यापुढे भगवान म्हणतात, अरे एरवी अर्जुना, यज्ञ उपहार जे काही अर्पण करतात त्याचा माझ्या वाचून भोग कोण बरं घेतो? सगळ्या यज्ञांचा आरंभ आणि शेवट मीच तर आहे. मग देवांचं भजन कशाला? गंगेच्या काठी बसून देव पितरांना उद्देशून गंगेतच गंगेचं पाणी अर्पण करतात आणि अशा रीतीने तर्पण केलं जातं. म्हणजे माझंच मला परत देतात, तेही अर्पण केलं असं म्हणून. मात्र त्यावेळी मनामध्ये आणि हे करण्याच्या मागे वेगळेच भाव असतात. म्हणून अर्जुना, ते मला प्राप्त होत नाही. मनामध्ये जी आस ठेवून ते कर्म केलेलं असतं तीच आस फक्त माझ्यापर्यंत पोचते. काया वाचा आणि मनापासून इंद्रादी देवांचं भजन केल्यानंतर देह पडता क्षणीच स्वर्गामध्ये देवशरीर प्राप्त होतं. पितरादी व्रत श्राद्ध पक्ष जे मनापासून पाळतात त्यांना मृत्यूनंतर पितृलोक प्राप्त होतो. भूतखेतादी क्षुद्र देव त्यांची जेव्हा श्रेष्ठ समजून पूजा अर्चा केली जाते त्यावेळेला जारण मारण उच्चाटन इत्यादी कर्मांचं आचरण करायला लागतं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 351 ते 357. धन्यवाद.